आईसोबत रस्त्याने चालणाऱ्या एका 5 वर्षीय बालकाला स्कूल बसने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त जमावाने स्कूल बस पेटवून दिल्याची घटना पैठण तालुक्यातील चितेगाव जवळील पांगरा गावात बुधवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. हमजाद शाहरुख शेख असे मयत बालकाचे नाव आहे. इटखेडा येथील अग्रेसन विद्या मंदिर या शाळेची बस पांगरा येथील काही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी गावात आली होती. दुपारी 4 वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांना सोडून परत जाताना रस्त्यालगत आईसोबत चालत जाणारा हमजाद शाहरुख शेख वय 5 वर्षीय हा चिमुकला बसच्या पुढील चाकाखाली येऊन चिरडला गेला. त्यानंतर चालकाने बस पुढे काही अंतरावर नेऊन उभी केली व तिथून पळ काढला. यावेळी चिमुकल्याच्या आईने हमरटा फोडताच ग्रामस्थ जमा झाले. संतप्त जमावाने बसवर तुफान दगडफेक केली. या बसमधील बिडकीन येथील 10 ते 12 विद्यार्थ्यांना काही ग्रामस्थांनी सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर घाबरलेल्या या विद्यार्थ्यांना बिडकीन येथील एका खासगी रुग्णालयात रुग्णवाहिकेतून बिडकीन येथे सुखरूप पोहोचवण्यात आले. तोपर्यंत बिडकीन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमाव हटवून मयत यास बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलीस घटनास्थळावरून जाताच अज्ञात व्यक्तींनी अपघातग्रस्त बस पेटवून दिली. याबाबत माहिती मिळताच पोलीस परत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील एका कंपनीतील अग्निशामक दलाच्या बंबाला पाचारण केले. अग्निशामक दलाचा बंब येईपर्यंत बस जळून खाक झाली होती. या घटनेची पुढील तपास बिडकीन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे हे करत आहेत. दरम्यान मयत हमजाद शाहरुख शेख हा शाहरुख शेख यांचा मुलगा आहे. त्याला एक बहीण आहे. शाहरुख शेख हे पांगरा रस्त्यावरील एका कंपनीसमोर चहा टपरी चालवून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. या घटनेनंतर शेख यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.